सोनुर्ली येथे घरालगत असलेल्या गोठ्याला आग, आगीत एक गाय व शेळीचा मृत्यू। घरालगत असलेल्या गोठ्याला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तू, नगदी रोख रक्कम व गोठ्यातील एक गाय व शेळीचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे 8:30च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली येथे घडली। या आगीमध्ये राजू आनंदराव मत्ते राहणार सोनुर्ली या शेतमजुराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे। राजू आनंदराव मत्ते यांना घरकुल आल्याने त्यांनी आपल्या घराचे काम सुरू केले होते। बांधकाम चालू असल्यामुळे त्यांनी घराजवळच असलेल्या टीन पत्र्याच्या गोठ्यात राहण्याची व्यवस्था केली होती। बुधवारला रात्री मते परिवार घरी नसताना त्या टीन पत्र्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली। आगीचे रौद्ररूप मोठे असल्या कारणाने व घरामध्ये गॅस सिलेंडर असल्याने घरात कोणीही जाण्याचे धाडस करत नव्हते। ही आग इतकी भीषण होती की घराजवळ असलेल्या टीन पत्र्याच्या गोठ्याला आगीने आपल्या कवेत घेतले। गोठ्यामध्ये सुरेश उद्धवजी घोटेकर यांच्या मालकीची बांधलेली एक गाय व शेळी आगीत जळून मृत्युमुखी पडली। यावेळी गावकऱ्यांनी धाडस दाखवत लगतच्या अशोक सूर यांच्या शेतातील मोटर पंपाद्वारे ही आग एका तासात आटोक्यात आणली। तोपर्यंत शेतमजूर राजू आनंदराव मते त्यांच्या राहत्या घरातील सिलेंडरचा भयंकर स्फोट होऊन घरातील जीवनावश्यक वस्तू व घरकुलासाठी जमवलेली रक्कम या आगीत जळून खाक झाली। घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील खरवडे यांनी वडकी पोलीस स्टेशनला दिली। लगेच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे, पोलीस अंमलदार आकाश कुदुसे, अंकुश पातोडे, चालक अंबीर किन्नाके घटनास्थळी दाखल झाले व या आगीची माहिती घेऊन तपास सुरू केला। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। या आगीमुळे राजू मते या शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। सोबतच सुरेश घोटेकर यांचे गोधन जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। या आगीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची मागणी शेतमजूर व गोठा मालकाकडून आज दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रशासनाला करण्यात आली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।